This call is now. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला आपण स्टार्ट करूया. आर यू रेडी? सगळ्यांना ग्रुपवर मेसेज मिळाला ना एक्झामचा? तुम्ही सगळे तयार आहात का? प्रिपरेशन केलंय का सगळ्यांनी? केलं असेल तर फारच उत्तम, नसेल केलं तर अजून तुमच्या हातामध्ये 8 दिवस आहेत. सगळ्यांनी प्रिपरेशन करा. आपल्या सायन्स 2 साठी 5 लेसन दिलेले आहेत. सिलेबस तुम्हाला दिलेला आहे सरांनी. टाइम टेबल ग्रुपवर दिलेला आहे. टाइम टेबल म्हणण्यापेक्षा सिलेबस प्रत्येक विषयाचा तुम्हाला ग्रुपवर दिलेला आहे. तर सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि बी सिरियस फॉर द एक्झाम. का तर हा जो तुमचा स्टडी आहे तो सगळा तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये जेव्हा एक्झाम घेतली जाईल तेव्हा तुम्हाला ते सगळं फायदेशीर असणार आहे. म्हणजे तुम्ही एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात हे पण समजतं आणि तुम्ही स्वतःला पण टेस्ट करू शकता की मी लर्न केलेलं मी न पाहता कशाचाही म्हणजे सपोर्ट न घेता मी किती लिहू शकतो. म्हणजे तुम्ही परीक्षेला किती तयार आहात हे तुम्हाला स्वतःला टेस्ट करता येतं. समजलं? त्यामुळे सगळ्यांनी एकदम सिरियसली याला परीक्षेला घ्यायचं आहे. ओके, चला आता आपण स्टार्ट करणार आहोत आपला 8वा लेसन, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. ऍक्च्युली आता तुमची फर्स्ट सेमिस्टर जी आपल्याकडनं होणार आहे त्याच्यामध्ये फक्त 5च लेसन आहेत. त्यामुळे आता सध्या 8 दिवस तुम्ही त्या 5 लेसनवरच फोकस करा, म्हणजे जेणेकरून ते 5 लेसन तुमचे एकदम परफेक्ट होऊन जातील. कसाही त्याच्यावर क्वेश्चन आला तरी तुम्ही तो लिहू शकणार आहात. आणि आता ही सेमिस्टर एक्झाम आहे त्यामुळे फक्त एमसीक्यू, फिलअप्स किंवा मॅच द पेअर असे शॉर्ट नाही, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन नाही, तर थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पण असणार आहेत. समजलं? त्यामुळे लेसन मध्ये जे काही तुम्हाला लेसनच्या खाली जी काही एक्सरसाइज दिलेली आहे ते सगळंच्या सगळं तुम्ही लर्न करायचं आहे, म्हणजे तुम्ही प्रिपेअर्ड राहणार आहात. ओके. तर आता हा जो आपला लेसन आहे तो काय आहे? सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. हा मिनिमम तुमचा 4 मार्क्स असणार आहे आणि मॅक्स टू मॅक्स 6 मार्क्सला तुम्हाला बोर्डला ह्याच्यावर क्वेश्चन येणार आहे. समजते? आता सेल अगदी फर्स्ट लेसन पासून आपण सेल 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 शिकत आलो. त्यामुळे सेल किती महत्वाचा आहे आपल्या बॉडी मधले. जेव्हा आपण कुठले पार्ट्स बघतो तेव्हा त्याच्यामध्ये बॉडी डेव्हलप कशी होते, ग्रोथ कशी होते, म्हणजे त्याच्यामध्ये पहिला घटक कोणता असणार आहे तर तो सेल. मग आता हा सेल बायोलॉजी म्हणजे काय? तर तुमचा ह्या संपूर्ण सेलचे जे टाईप आहेत त्याचा स्टडी आपण या लेसन मध्ये करणार आहोत. जर तुम्ही लेसन वाचला असेल तर तुम्हाला कळलं असेल की 220 सेल्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी. समजलं? मग एवढे सगळे सेल्सनी जर आपली बॉडी बनली तर ते कशा कोणकोणत्या स्वरूपामध्ये असणार आणि किती ऑर्गन्सशी रिलेटेड असणार आहेत. कळलं सगळ्यांना? सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर ह्या सेल्सचा जो स्टडी करून, म्हणजे थोडक्यात सांगायचे लिव्हिंग थिंग मध्ये जे काही तुम्ही सेल, आता ऍक्च्युली सेलचा स्टडी म्हणाल तर तुम्ही 8वी पासून करत आलात मुलांना की सेल काय असतं, प्लांट सेल काय आहेत, अॅनिमल सेल काय आहेत, त्यांचे ऑर्गन्स किती असतात आणि प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन काय आहे, एवढा सगळा डिटेल स्टडी तुमचा 8वी 9वीला सगळा झालेला आहे. आणि आता आपण जो काही स्टडी करणार आहोत तो स्पेसिफिक सेलचा करणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स आहेत आणि त्या प्रत्येकाचं फंक्शन काय आहे हे आज आपण या लेसन मधनं शिकणार आहोत. आणि खूप छान असं म्हणजे नॉलेजेबल लेसन आहे जो आपला जास्तीत जास्त आपल्या ह्युमन बिंगशी रिलेटेड आहे. समजते सगळ्यांना? त्यामुळे जर ह्याला तुम्ही इंटरेस्टने घेतला तर तुम्हाला आपल्या बॉडी संबंधी डीप नॉलेज मिळेल. आणि आता हे टेक्नॉलॉजी म्हणाल तर टेक्नॉलॉजीचा यूज करून सगळं पुढे चाललंय. आपण जे काय डेव्हलपमेंट करतोय तर हे मोस्टली तुम्हाला मेडिकलमध्ये जास्त त्याचा टेक्नॉलॉजी यूज केली जाते आणि मग त्या मेडिकलचा कसा वापर केला जातो आणि कसा आपल्या सेल्सचा ग्रोथ केली जाते हे तुम्हाला आता इथे बघायला मिळणार आहे. तर जे काही तुम्हाला आता क्रॉस मार्क दिलेला आहे त्याला तुम्ही पण तुमच्या बुकमध्ये पहिल्यांदा क्रॉस मार्क करून घ्या. विशेष काही नाहीये, फार थोडंसं आहे. तर फर्स्ट पेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन यू रिकॉल आहे.
ते जे 5 क्वेश्चन आहेत, 4 क्वेश्चन ते अजिबात विचारले जाणार नाहीत. त्याच्यानंतर पेज नंबर तुमचा 89 बघा. 89चं जस्ट ओपनिंग केलं रे केलं की पहिला पॅरेग्राफ आहे, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही, कट करून टाका. त्याच्यानंतर आहे यूज युअर ब्रेन. याच्यावरचा जो क्वेश्चन आहे तोच फक्त तुम्हाला विचारला जाणार नाहीये, समजतंय? त्यानंतर पेज नंबर 90, इंटरनेट इज माय फ्रेंड, कट करा. झालं. त्यानंतर पेज नंबर 91, ऑलवेज रिमेंबर अँड रिकॉल अ लिटिल, कट करा. त्याच्यानंतर आहे पेज नंबर 92, डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. त्यानंतरचं आहे पेज नंबर 93, यूज ऑफ ICT. त्यानंतर आहे पेज नंबर तुमचं असणार आहे 94, डू यू नो. त्यानंतर 95चं स्टार्ट, इंटरनेट माय फ्रेंड अँड तो बॉक्स आहे तो. आणि त्यानंतर 96 पेजवरचा क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन. आणि त्यानंतर आहे पेज नंबर 97 वर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अँड इंटरनेट इज माय फ्रेंड. नेक्स्ट आहे, नाही संपलं. म्हणजे आता शिकवता शिकवता कोणाचं राहिलं असेल त्यांनी आपलं बुक ओपनच आहे, ज्यांचं कोणाचं राहिलंय त्यांनी बुक मध्ये बघून लगेच करून घ्या. चला आपण स्टार्ट करूया. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. खूप छान इंटरेस्टिंग लेसन आहे. काय आहे बघूया त्याच्यामध्ये आपण. आता पहिलं आहे तुमचं सायटॉलॉजी. आता जो काही तुमचा सेल बायोलॉजी वर्ड आहे की नाही, इज इक्वल टू सायटॉलॉजी. बघा, अर्लियर वी हॅव स्टडीड द स्ट्रक्चर, टाइप्स अँड ऑर्गनेल्स ऑफ द सेल. आता हे काय आहे, कधी शिकलात तुम्ही? 8th स्टँडर्डला. कम्प्लीट 8th स्टँडर्डला तुम्हाला प्लांट सेल आणि अॅनिमल सेलचा डीप स्टडी झालेला आहे. त्याच्या इच अँड एव्हरी पार्ट अँड देअर फंक्शन सगळं तुम्हाला खूप छान माहिती आहे. जर तुमचं तिथे स्टडी झालेला असेल तर तुम्हाला ती डायग्राम पण आता समोर आली असेल. ओके. दिस इज कॉल्ड एज सेल बायोलॉजी ऑर सायटॉलॉजी. म्हणजेच थोडक्यात काय आहे की तुमचा सेलचा स्टडी म्हणजेच सेल बायोलॉजी. राईट, इन शॉर्ट लक्षात ठेवायचं. Besides above mentioned points, it includes the study of cell division and many other aspects of the cell. सेल काय असतं, सेलचा किती महत्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे की जेव्हा एखादा ऑर्गन डेव्हलप होतो तेव्हा त्या ऑर्गन मध्ये सेलचा रोल काय आहे, किती महत्वपूर्ण आहे ते आपण आता बघणार आहोत. There are revolutionary changes in the field of human health due to the cell biology. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही डायग्राम काय सांगते. तर ही डायग्राम तुम्हाला कधीतरी एक्झाम मध्ये येत असते. तर प्रत्येक जर ऑर्गन बघितलं, म्हणजे तुम्ही आता हे सगळे प्लॅन्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, तर त्यांचं जे काही सेल्स आहेत ते सेल्स कसे प्रिझर्व केले जातात, कसे त्यांना नंतर लावले जातात आणि कशी त्यांची डेव्हलपमेंट केली जाते आणि कसं उत्पादन घेतलं जातं हे सांगणारी ती डायग्राम आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला ऍरो करून दाखवलेले आहेत बघा. सेलचा स्टडी करत असताना तुमचं प्रत्येक स्टेपला तुम्ही कसे जाता हे तुम्हाला त्या डायग्राम मधून सांगितलेलं आहे. आता काय आहे पुढचं बघा. देअर आर रिव्हॉल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ. आता जो आपण ऍक्च्युली जो स्टडी करणार आहोत तो आपला सगळा ह्युमन हेल्थ वर असणार आहे. आता रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड फॉर रिसर्च ऑन सेल्स आर इस्टॅब्लिश ऍट पुणे अँड बेंगलोर इन इंडिया. बघा कुठे आहेत, सगळ्यात महत्वाचं सेल बायोलॉजीचा म्हणजे ह्युमन हेल्थ विषयीचा स्टडी कुठे केला जातो हा क्वेश्चन तुम्हाला येतो. तर इन इंडिया
There are two centers. One is at Pune and other is at Bangalore. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. आता तुम्हाला साइट्स पण दिलेल्या आहेत बघा. NCC म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल. कळलं सगळ्यांना? त्या साईटवर तुम्हाला त्याचं डीप नॉलेज मिळणार आहे आणि हे पुण्यासाठी आहे. आणि दुसरं इन्स्टेम आहे, ती कुठे आहे तर बेंगलोरला. मग त्याची साईट तुम्हाला दिलेली आहे. इन्स्टेम, हा, इन्स्टेम फॉर द at the Bangalore. Visit both the websites mentioned above and with the help of your teacher, try to understand the research undergoing in this institute. खरोखर तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल तर या, आणि जर तुम्हाला वेळ असेल तर या दोन साईटवर तुम्ही म्हणजे ओपन केल्या तर तुम्हाला त्याच्यातनं डीप नॉलेज मिळणार आहे. ते एक्स्ट्रा नॉलेज म्हणून ना, त्याच्यातलं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. आणि जर तुम्ही तुमचं मर्यादित तुम्हाला अभ्यास हवा असेल तर सध्या तुम्ही आपला बुक मध्ये दिलेला आहे तेवढाच तुमच्यासाठी सफिशियंट असणार आहे. ओके. आता स्टेम सेल वर जाण्यापूर्वी मी एकदा चेक करते की तुम्हाला आवाज येतो का, नाही येतो का. सगळ्यांना आवाज येतो? येस येस, ओके ओके, देन आय विल कंटिन्यू. बघा आता स्टेम सेल अतिशय महत्वाचा वर्ड आहे. बघा, दीज आर स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. काय आहे? अतिशय महत्वाचं स्टेम सेल हा एक, म्हणजे त्याला मराठीत सांगायचंय मूलपेशी. आपल्या सगळ्या बॉडी मधला मेन म्हणजे त्याला एक ऍक्च्युली एक वर्ड आहे पॅरेंट सेल, असा एक वर्ड आहे. आता पॅरेंट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या पॅरेंट्स असतात, किती इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या लाईफ मध्ये. तसा आपला ऑर्गन मध्ये स्टेम सेल तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे त्याचा. आता ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम का म्हटलंय तर आपली बॉडी, आपल्या बॉडीमध्ये किती ऑर्गन आहेत तुम्हाला माहिती आहेत? अगदी म्हणजे अगदीच सगळ्या सिस्टीम ऑर्गन्स म्हणाल तर तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, हे सगळे सिस्टीमच आहेत ना. आणि ह्या सगळ्या सिस्टीम तुमच्या व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गन्स एकत्र येऊन तयार झालेले आहेत. मग विचार करा आपल्या बॉडीमध्ये किती ऑर्गन्स असणार आहेत आणि त्या प्रत्येक ऑर्गनचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे, समजतंय? मग आता त्या फंक्शनसाठी स्पेसिफिक सेल्स लागणार आहेत आणि त्या सेल्सची ग्रोथ होऊनच तुमचा तो ऑर्गन डेव्हलप होतो. आता आपल्याला एका लाईन मध्ये त्या 9th स्टँडर्डला मला असं वाटतं दिलेलं आहे बघा. पहिलं सेल, आणि ग्रुप ऑफ सेल म्हणजेच तुमचं टिश्यू असतं, आणि ग्रुप ऑफ टिश्यू म्हणजेच तुमचं ऑर्गन असतं, आणि ग्रुप ऑफ ऑर्गन म्हणजे तुमचं सिस्टीम असतं. क्लिअर होतं सगळ्यांना? मग विचार करा सेल्स किती इम्पॉर्टंट आहेत. आणि अशा आपल्या 220 types of cells are present in our body. These cells gives rise to all other types of the cells present in the body of multicellular organism. Similarly, these cells play an important role in wound healing. अगदी सिंपल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे की आपल्याला नेहमीच कुठेतरी खरचटतं, कुठेतरी जखम होते, कुठेतरी डोकं फुटलं जातं, पण ते तसंच राहतं का रे? एक ठराविक पिरियड नंतर तिथे काय होतं, आपली जखम ती भरून येते बघा. मग ती जखम जेव्हा तुमचं हेलिंग होतं तेव्हा कुठली तरी एक प्रोसेस तिथे चालू असते, आणि ती प्रोसेस म्हणजे काय असतं? सेल डिव्हिजन. समजते सगळ्यांना? सेल डिव्हिजन म्हणजे आता एक ठराविक सपोज तुमच्या हाताला कुठेतरी जखम झाली आहे, तर जिथे जखम झाली तिथल्या सेल्स तुमच्या डॅमेज झालेल्या असतात. मग आता डॅमेज झालेल्या सेल्स काय करतायत? त्या डॅमेज झाल्या त्या बाहेरच फेकल्या जाणार आहेत, कारण आपली बॉडी काहीही डॅमेज एक्सेप्ट करत नाही, समजते? मग आता ते जेव्हा तुमचं हिलिंग होतं तेव्हा एक 8 दिवसांनी वगैरे तुमच्या ती जखम असते ती थोडीशी भरायला लागते आणि त्याच्यावर एक कव्हर येतं बघा. आणि कव्हर येतं याचा अर्थ ते तुमचे डेड सेल्स आहेत ते सगळे थ्रो होतात, टाकून दिले जातात, आणि तिथेच त्याच्या खाली नवीन सेल तुमचे डेव्हलप होत असतात, ग्रोथ होत असते. म्हणूनच म्हटलं जातं की सेल्स आहेत ते डिवाइड होतात, त्यांच्याकडे डिव्हिजन होतं, म्हणजेच मल्टी सेल्युलर डिव्हिजन टेक्स प्लेस इन द सेल्स. समजलं सगळ्यांना? We had studied the stem cells of plants in the previous class. लास्ट इयर म्हणजे 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही प्लांट सेलचं स्टेम सेल्स अगदी खूप
व्हेरियस टाईप तुम्हाला शिकवलेले आहेत. अगदीच म्हणजे एक प्लांट घेतला, 2 प्लांट घेतले जातात, दोघांना एक कट केलं जातं आणि नंतर त्यांना जॉईन केलं जातं आणि मग ते जॉईन झाल्यानंतर एक वेगवेगळ्या फ्रुट्स देत असतात, फ्लावर्स देत असतात. हे असं तुम्हाला लास्ट स्टँडर्ड मध्ये तुम्हाला भरपूर पण प्लांट्सच्या बाबतीत शिकवले आहे. आता आपण शिकणार आहोत ते अॅनिमल्सचे आणि मोस्ट ऑफ दी ह्युमन बिंग. नाऊ वी शॅल स्टडी द स्टेम सेल्स इन अॅनिमल्स, particularly in human being. Okay, new organisms is formed from the zygote, that is formed by union of male and female gamete. अगदी तुम्हाला म्हणजे नीट डीप स्टडी झालेला असेल तर आपण दुसऱ्या लेसन मध्ये हे सगळं डीपली शिकलेलं आहोत. मायटोसिस काय असतं, मियोसिस काय असतं, झायगोट फॉर्मेशन काय असतं आणि झायगोट फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात सांगायचे तुमची रिप्रोडक्शन प्रोसेस. आणि मग तिथे काय होत असतं, युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल ओमचं कॉम्बिनेशन होत असतं आणि झायगॉट फॉर्म होत असतो. ऍट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ मास ऑफ सेल. म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल की आपण ह्युमन बिंगचं बघतोय, त्यामुळे आता तुम्ही ह्युमन बिंगलाच समोर ठेवायचं आहे की जेव्हा मेल अँड फिमेल गॅमेट्स एकत्र येतात, त्यांचं कॉम्बिनेशन होतं आणि एक झायगॉट फॉर्म होतं. तर तो स्टार्टिंग फेज म्हणजे इनिशियल फेज जे असते त्याच्यामध्ये फक्त मास ऑफ सेल असतं. एक छोटासा आपला सेल तयार झालेला असतो, फक्त वन सिंगल सेल. हा, झायगॉट म्हणजे तुमचं सिंगल सेल असतं. आणि आफ्टर सम टाइम म्हणजे 9 महिन्यानंतर एक छोटं बाळ जन्माला येतं बघा. म्हणजेच तिथे तुमच्या व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स काय होत आहेत, डिव्हिजन होत असतं, त्यांची ग्रोथ होत असते आणि मग ते व्हेरियस ऑर्गनवालं बाळ जन्माला येतं. मग हे कधी होतं तर त्याला कमीत कमी तुम्हाला 9 महिने पिरियड द्यावा लागतो. मग आता त्या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे की ग्रोविंग पिरियड कसा असतो, ऑर्गन डेव्हलपमेंट प्रोसेस कशी चालते, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये आता सांगितलेलं आहे. जरा डीपली तुम्ही सिरियसली ऐकलं तर तुम्हाला खूप छान समजणार आहे. बघा, ऍट द अर्लिएस्ट स्टेज द डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ द मास ऑफ द सेल, म्हणजे सिंगल एक सेल असतो. ऑल द सेल्स इन द मास ऑफ द आर ऑलमोस्ट अलाइक, आणि सगळेच्या सगळे म्हणजे इनिशियल स्टेजला सगळे सेल्स आहेत ते तुमचे सेम असतात, त्याच्यामध्ये काही चेंज नसतो. दोज सेल्स आर कॉल्ड ॲज स्टेम सेल. समजलं सगळ्यांना? व्हॉट आर द स्टेम सेल्स? कारण स्टेम सेलवर तुम्हाला क्वेश्चन येतो आणि ह्या लेसन मध्ये तुम्हाला आता स्टेम सेल बद्दलच सगळा स्टडी असणार आहे. त्यामुळे इनिशियल स्टेज मध्ये जे सेल प्रेझेंट आहेत त्या सेल्सना स्टेम सेल म्हटलं जातं. समजलं? हा, आता हा पार्ट तुम्ही लर्न करू नका, पण मी मात्र तुम्हाला एक्सप्लेन करते का, तर ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सगळा पुढचा स्टडी आहे. ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells from any type of cell, different type of tissue and perform different reactions in the body. This is the differentiation of stem cells. म्हणजे थोडक्यात काय आहे की स्टेम सेल झायगॉट स्टेजला, इनिशियल स्टेजला अलाइक असतात, पण जसजसं पिरियड जातो तसतसं त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागते आणि डेव्हलपमेंट होत असताना त्यांच्यामध्ये ऑफकोर्स तुम्हाला चेंजेस दिसणार आहेत आणि चेंजेस होतात, ग्रोथ व्हायला लागते, तेव्हा त्यांच्यामध्ये जे सेल्स आहेत ते वेगवेगळं फंक्शन वर्क करायला लागतात आणि मग त्या सेलचा टाईप चेंज होत आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? This is the differentiation of stem cells. This process is known as differentiation of stem cells. However, once the tissue is formed, the growth of the cells in this tissue at the most can form same types of cells only. बघा, आता जेव्हा त्याची ग्रोथ व्हायला लागते, डेव्हलपमेंट प्रोसेस सुरू होते, तेव्हा त्या स्टेम सेल्स आहेत त्यांच्या व्हेरियस सेल्स मध्ये त्यांचं हे कन्व्हर्शन व्हायला लागतं, म्हणजे त्यांचे पार्ट व्हायला लागतात वेगवेगळे. पण जेव्हा तुमचा एखादा ऑर्गन डेव्हलप होतो, सपोज तुमचा हे हार्ट डेव्हलप होतोय, तर हार्टसाठी तुमचे सगळेच्या सगळे सेल्स तिथे येणार नाहीत, तर स्पेसिफिक हार्टसाठी जे काही तुमचे सेल असणार आहेत की नाही, त्यांचीच ग्रोथ होऊन हार्ट हा एक ऑर्गन तुमचा बनणार आहे. समजते सगळ्यांना? म्हणजेच जे काही व्हेरियस सेल्स, स्टेम सेल्स मधून जे काही व्हेरियस सेल्स तयार होतात, टाइप्स तुम्हाला मिळतात, त्या टाइप्स मधला प्रत्येक सेलची डेव्हलपमेंट होते, ग्रोथ होते आणि एक ऑर्गन फॉर्म होतोय. क्लिअर होतं सगळ्यांना?
This is the case in which part of the body. However, stem cells are present for longer duration in some part of the body. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे मुलांनो, ही प्रोसेस आपली काय आहे, खूप वेळ घेणारी आहे, की झटकन लगेच झायगोट तयार झाला आणि लगेच डेव्हलपमेंट सुरू झाली असं नाही. इट टेक्स सम टाइम, इट टेक्स सम पिरियड. ओके. Stem cells are present in the umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. बघा, आता तुम्ही अगदी तुम्हाला 10ची मुलं आहात, तुमच्याकडे तेवढं नॉलेज असणार आहे की लहान मूल जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा ते त्याच्या तोंडाने काहीच खात नसतं. मग त्याचं जे काही न्यूट्रिशन होत असतं, त्याचं जे काही पोषण होत असतं, त्याची जी काही ग्रोथ होत असते, ती कशाने होत असते, तर मदर्सचं फूड असतं. डायरेक्टली ते काय करत असतं, ऍम्बिकल कॉर्डशी जॉईंट असल्यामुळे त्या ऍम्बिकल कॉर्डनी त्याचं न्यूट्रिशन होत असतं. समजतंय? म्हणजेच ते ऍम्बिकल कॉर्ड आहे हे आपण मदरशी किती रिलेटेड असतं बघा. म्हणजे तुमचं संपूर्ण जे लाईफ आहे ते मदरवर डिपेंड आहे आणि मदरकडनं तुम्हाला सगळं न्यूट्रिशन मिळत असतं बाय ऍम्बिकल कॉर्ड. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लॅस्टोसिस स्टेज. आणि ती जी स्टेज आहे की थ्रू ऍम्बिकल कॉर्ड जेव्हा आतल्या मुलाचं पोषण होतं, ती जी स्टेज आहे त्याला नाव दिलेलं आहे ब्लास्टोसिस स्टेज. कळलं सगळ्यांना? स्टेम सेल्स आल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस स्टेज ऑफ द अंबिकल डेव्हलपमेंट. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो. बघा, सेकंड कुठे आहे अजून, म्हणजे स्टेम सेल्स कुठे कुठे असतात हे पहिलं तुम्ही शिकून घ्या. म्हणजे पहिलं स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन अम्बिकल अम्बिकल कॉर्ड. सेकंड दिलेले आहे कुठे तुमचं रेड बोन मॅरो, म्हणजे तुमच्या बोनच्या आतमध्ये जो लिक्विड पार्ट असतो की नाही त्याला बोन मॅरो म्हणतात. अँड ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे अजून, थर्ड कुठे आहेत त्या, तर तुमच्या बॉडीच्या आतमध्ये जे काही फॅटी टिश्यू असतात की नाही, ज्याला आपण चरबी वगैरे म्हणतो, त्या फॅटी टिश्यू मध्ये तुमच्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. समजलं सगळ्यांना? आता हे लहान मुलामध्ये तुमच्या फक्त कुठे असणार आहेत, तर ऍम्बिकल कॉर्ड मध्ये असणार आहेत. आणि जे मी आता तुम्हाला सांगितलं की बोन मॅरो, कनेक्टिव्ह टिश्यू, हे सगळं जे काय आहे की नाही, हे तुमचं जेव्हा आपण अडल्ट होतो की नाही, जेव्हा म्हणजे मोठे होतो, तेव्हा ते आपल्यामध्ये त्या स्टेजला तिथपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. पूर्ण डीप स्टडी आहे तुमचा म्हणजे ह्या लेसन मध्ये तुम्हाला. It has become possible to produce different of types of tissues and the degenerated part of any organ with the help of the stem cells. सगळ्यात महत्वाचा यूज काय आहे स्टेम सेलचा, तर इन केस कुठेतरी तुम्हाला म्हणजे एखादा पार्ट तुमचा ऑर्गनचा खराब झाला, तर त्या तुमच्या स्टेम सेल्स यूज करून काय केलं जातं, तो पार्ट तुमचा डिजनरेट केला जातो. समजतंय? त्यामुळे आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला स्टेम सेल्सला खूप महत्व आलंय. आणि आता जेव्हा बाळ जन्माला येतं ना, तेव्हा ते अम्बिकल कॉर्ड आहे की नाही, ते जपून ठेवलं जातं, स्टोअर केलं जातं. आणि त्याच्यातनं मग पुढचे तुमच्या लाईफला कधी प्रॉब्लेम आला, कुठे ऑर्गन मध्ये काय डॅमेज आला किंवा कुठला एखादा डिसीज झाला आणि तुमचा ऑर्गन खराब झाला, तर तुमचे जे स्टोअर केलेले सेल्स आहेत त्याचा यूज करून ते ऑर्गन रिडेव्हलप केले जातात. समजतंय? म्हणजेच त्याला नाव दिलेलं आहे रिजनरेशन ऑफ रिजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ द स्टेम सेल्स. म्हणजे इतका त्या स्टेम सेल्सचा उपयोग आता केला जातो. आता स्टेम सेल प्रिझर्वेशन कसं केलं जातं, जस्ट आता मी तुम्हाला सांगितलं की ते कॉर्ड ठेवलं जातं. मग ते ठेवलं जातं तर ते कुठे ठेवलं जातं आणि कोणत्या प्रोसेस आहेत बघा त्याच्यामध्ये. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन, stem cell samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow and embryo म्हणजेच ब्लास्टोसिस. अँड इट इज केप्ट इन स्मॉल स्टराईल वेल. बघा कुठे ठेवलं जातं, स्टराईल वेल मध्ये ठेवलं जातं. म्हणजे एक ट्यूब असते त्याच्यामध्ये ठेवलं जातं. दोज वेल्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन. आणि त्या ट्यूब आहेत त्या कुठे ठेवल्या जातात, लिक्विड नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. आणि लिक्विड नायट्रोजनचं टेम्परेचर किती असतं माहितीये तुम्हाला, -130 to -190 डिग्री. समजलं? म्हणजेच स्टेम सेल्स प्रिझर्वेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये
कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत बघा, आणि ते कसं प्रिझर्व केलं जातं, कसं मेंटेन ठेवलं जातं. समजलं सगळ्यांना? बरं. पुढे आता जर एकदा चेक करते तुम्हाला काय डाऊट आहे का? काय डाऊट आहे? समजलं सगळ्यांना? नो डाऊट? देन आय विल कंटिन्यू. बघा पुढे. आता स्टेम सेल रिसर्च. आता आपण टेक्नॉलॉजी मध्ये जाणार आहोत. हा, बायोटेक्नॉलॉजी काय आहे, रिसर्च कसा केला जातो बघा. आता तुमचा त्या यूज युअर ब्रेन आहे की नाही, त्याच्यामध्ये एक जस्ट क्वेश्चन दिलाय बघा, त्या क्वेश्चनचा आन्सर आता तुम्ही त्याच्यात टाईप करून ठेवा चॅटबॉक्स मध्ये. काय सांगितलंय बघा, जस्ट लाईक द ग्राफ्टिंग इन प्लांट इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पॉसिबल इन ह्युमन. तुमचा आन्सर येस और नो मध्ये असणार आहे. तर प्रत्येकाने मला आन्सर आपलं आहे ते चॅटबॉक्स मध्ये देऊन ठेवायचं आहे. मी जेव्हा तिकडे जाईन तेव्हा मी चेक करणार. प्रत्येकाने आपलं ओपिनियन मांडायचं आहे. किती तुम्हाला म्हणजे नॉलेज आहे चेक करू द्या मला. की हे ग्राफ्टिंग म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की प्लांट्स मध्ये काय केलं जातं, दोन प्लांट्सला म्हणजे हायब्रिड केलं जातं आणि मग त्यांना ग्रोथ होत असते आणि मग त्यांच्यामध्ये तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ फ्लावर्स, व्हेरियस टाइप्स ऑफ फ्रुट्स मिळत असतात. मग ही जी प्रोसेस आहे त्या टाईपची प्रोसेस तुमच्या ह्युमन बिंग मध्ये पॉसिबल आहे का, हा त्यांचा क्वेश्चन आहे. स्टेम सेल रिसर्च बघा. In biotechnology, stem cell research is a revolutionary event after cloning. आता क्लोनिंगचं जर तुम्ही स्टडी केला असेल तर तुम्हाला म्हणजे काय आहे, ती डॉली शिप जी होती की नाही त्याच्यावर पहिलं क्लोनिंगची प्रोसेस झाली होती आणि तेव्हा बायोटेक्नॉलॉजीला स्टेम सेल्स वगैरे काही यूज केले नव्हते हा त्यांनी. तेव्हाच त्यांनी डायरेक्ट डीएनए स्टडी होता त्यांचा आणि त्याच्यातनं त्याने ते क्लोनिंग केलं होतं आणि फर्स्ट सक्सेसफुल त्यांचं ते क्लोनिंग झालं होतं. ती तुमची डॉली नावाची शिप होती. आता त्याच्या पुढेही जाऊन सायंटिस्ट लोकांनी खूप मोठा रिसर्च केलाय की आपल्या बॉडीमध्ये जे स्टेम सेल्स प्रेझेंट आहेत त्यांचा यूज करून जर आपण काही केलं तर आपण किती मेडिकलमध्ये आपण पुढे जाऊ शकतो हे आहे. दिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन मेडिकल सायन्स. बघा, ह्या स्टेम सेल्सचा जर वापर केला तर मेडिकल सायन्स मध्ये आपण कितीतरी डेव्हलपमेंट करू शकतो किंवा युजेस करू शकतो. डिपेंडिंग अपॉन सोर्स, स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स. बघा, लिसन केअरफुली की स्टेम सेल्स दोन टाईपच्या आहेत. पहिली कुठला आहे, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स अँड दुसरं आहे तुमचं अडल्ट स्टेम सेल्स. मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपलं लहान मूल जे जन्माला येणार असतं त्याची जी काही एम्ब्रियोनिक कॉर्ड असते ती कॉर्ड मध्ये जे काही तुमचं स्टेम सेल्स असणार आहे त्याचा जो काही झायगोट आहे त्याच्यामध्ये जे काही सेल्स आहेत ते तुमचे सेल्स आहेत ते किड्स मधले, म्हणजे ते त्याला म्हणायचं एम्ब्रियोनिक सेल्स म्हणजे लहान मुलामध्ये. आणि जन्माला आल्यानंतर ते पुढे आपण मोठे होईपर्यंत ते सगळे असणार आहेत ते तुमचे अडल्ट स्टेम सेल्स असणार आहेत. आणि अडल्टचे कुठे असतात तर तुमचं बोन मॅरो मध्ये असणार आहेत, त्याच्यानंतर तुमचं ब्लड मध्ये असणार आहेत आणि अजून एक तुम्हाला सांगितलं आता आपण शिकणारच आहोत ते. आता बघा, पहिला पार्ट आहे तो तुमचा एम्ब्रियोनिक स्टेम सेल. म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स कुठे आणि कसे आहेत आणि त्यांना कसं प्रिझर्व करायचं. बघा, division of the zygote starts and thereby it is converted into embryo. म्हणजेच अगदीच फर्स्ट स्टेज काय असते की रिप्रोडक्शन प्रोसेस. मग फिमेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट एकत्र आले की फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यातनं सिंगल सेल झायगोट तयार होतो. ही फर्स्ट स्टेज झाली. देर इज ओनली वन सेल प्रेझेंट इन द झायगोट. आफ्टर सम टाइम इट कन्वर्ट इन टू एम्ब्रिओ. म्हणजेच काय होतं की एक ठराविक पिरियड पर्यंत तो झायगोट काय होतो, सिंगल सेल राहतो. पण काही वेळानंतर म्हणजे थोडक्यात सांगायचे आफ्टर 14 डेज ऑफ द फर्टिलायझेशन डे, 14 दिवसानंतर तो एम्ब्रिओ काय, तो झायगोट काय होतो, एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स डेव्हलप व्हायला लागतात, मल्टिपल सेल्स ग्रोथ व्हायला लागतात. समजतं सगळ्यांना? सेल्स ऑफ एम्ब्रिओ अंडरगो
रिपीटेड मायोटिक डिव्हिजन. आता बघा मायोटिक वर्ड आला तुम्हाला, समजतंय? आपण मायटोसिस आणि मिओसिस असं शिकलेलो आहोत. तर हे मायोटिक डिव्हिजन म्हणजे आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी जे आवश्यक असणारे आहेत ते सोमॅटिक सेल्स. समजलं सगळ्यांना? म्हणजेच आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट होते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जेव्हा एक तुमचा झायगोट जो काही सिंगल सेल असतो तो 9 महिन्यानंतर व्हेरियस ऑर्गन्स वाला बाळ जन्माला येतं, मग तिथे ही जी प्रोसेस चालते ती कोणत्या सेल्स थ्रू चालते? तर मायोटिक सेल्स किंवा मायटोसिस सेल म्हणायचं त्यांना. समजलं? म्हणजे सगळे सोमॅटिक सेल्स असतात की जे आपली सगळी ग्रोथ, सगळी डेव्हलपमेंट करतायत आणि मग छानसं बाळ तयार होतं विथ द व्हेरियस ऑर्गन्स. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट फ्रॉम 14 डेज ऑफ द कन्सेप्शन. म्हणजेच फर्टिलायझेशन झाल्यापासून 14 डेज पर्यंत तो झायगोट सिंगल सेल म्हणून राहतो. आफ्टर 14 डेज तो काय व्हायला लागतो? ग्रोथ व्हायला लागतो, डेव्हलप व्हायला लागतो आणि मग तो एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतो. एम्ब्रिओ म्हणजे काय झालं? तुमचा एक बॉल सारखा मांसल गोळा तयार होतो. समजलं सगळ्यांना? सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसिट्स म्हणजेच बोन सेल्स बघा, हेपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल, न्यूरॉन्स म्हणजे ब्रेनशी रिलेटेड आर फॉर्म ड्यू टू द डिफरन्शिएशन. आता हे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं, पण आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या सिस्टीम आहेत तेवढ्या सिस्टीम साठी लागणारे सगळे ऑर्गन हळूहळू काय व्हायला लागतात? त्या एम्ब्रिओ मधनं डेव्हलप व्हायला लागतात. एम्ब्रियोनिक सेल्स बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियोनिक स्टेम सेल. म्हणजेच पहिल्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंतचा जो काळ आहे त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी एम्ब्रियोनिक स्टेम सेल. समजतंय? हा. मग त्या पिरियड मध्ये जर तुम्ही ते एम्ब्रियोनिक स्टेम सेल काढून प्रिझर्वेशनला ठेवले तर ते तुमचे एकाच टाईपचे असणार आहेत. सगळेच्या सगळे सेल जे आहेत ते 14 डेज पर्यंत ते काय करत नाहीत? डिफरन्शिएट किंवा ग्रोथ होत नाहीत. म्हणजेच फर्स्ट डे टू 14 डे पर्यंत तुमचे जे सेल तुमच्या याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्या सेल्समध्ये टाईप एकच असतो आणि ते जर तुम्ही प्रिझर्व केले तर पुढे तुमच्या लाईफमध्ये ते खूप युजफुल होणार आहे. कळतंय? बघा पुढे, 220 different types of the cells in human body are formed from the single type cell. बघा, आणि ह्या सिंगल टाईप सेल पासून आफ्टर 14 डेज म्हणजे 14 दिवसांनंतरचा पुढचा जो पिरियड आहे तुमचा त्या पिरियड मध्ये त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स तयार व्हायला लागतात आणि ते सेल्स किती आहेत? 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. समजलं सगळ्यांना? दॅट इज एम्ब्रियोनिक स्टेम सेल. Thus, the stem cells are primary types of the undifferentiated cells with self-multiplying ability. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे की जो तुमचा एम्ब्रियोनिक सेल आहे तो किती म्हणजे फर्स्ट हँड, ज्याला प्रायमरी स्टेज किंवा प्रायमरी सेल म्हणतो, की पहिला सेल आहे की ज्याच्यामध्ये मल्टिपल सेल तयार करण्याची ऍबिलिटी आहे, कपॅसिटी आहे. समजतंय? त्यामुळे दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते कधी केलं जातं बघा, पुढे पण सांगितलंय, द प्रॉपर्टी ऑफ द स्टेम सेल इज कॉल्ड ॲज द प्लुरिपोटेन्सी. म्हणजेच काय? तर तिच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याची जी प्रोसेस आहे ती अशी मल्टिपल आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे प्लुरिपोटेन्सी. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधनं सेल्स डेव्हलप होतात किंवा मल्टिपल डिव्हिजन होत असतात. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of the differentiation, म्हणजेच 14 दिवसाच्या आत जर त्या एम्ब्रिओ मधून आपण स्टेम सेल्स काढून प्रिझर्व करून ठेवले तर ते तुम्हाला एकाच टाईपचे सेल मिळणार आहेत की जे संपूर्ण आपली बॉडी डेव्हलप करत असतात किंवा प्रत्येक बॉडीच्या ऑर्गन मध्ये कन्वर्ट होत असतात. म्हणजे पहिल्या 14 दिवसांमधले जर सेल्स काढून ठेवले तर लाईफ लॉंग आपल्याला कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तर ते सेल वापरून आपण व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गन डेव्हलप करू शकतो. समजलं सगळ्यांना? बायोटेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे बघा. That is during 5th to 7th day and cultured with certain
बायोकेमिकल स्टिम्युलस इन लॅबोरेटरी. मग आता त्याने एक एक्झाम्पल दिलंय की कधी काढू शकता तुम्ही, तर 5 ते 7 दिवसांच्या मध्ये. त्यापेक्षा तुम्ही 1 ते 14 दिवसांचा पिरियड पण त्यासाठी सफिशियंट आहे. पण एकदम फंक्शनल टाइम ज्याला म्हटलं जातं की अगदी युजफुल पिरियड, तो तुमचा 5th, 6th and 7th डे असतो. आणि त्या दिवसांमध्ये जर ते काढून ठेवले तर तुमचं लाईफ लॉंग तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुमच्याकडे तुमच्या स्टेम सेल्स अवेलेबल असणार आहे. आता हे झालं तुमचं एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. आता आपला दुसरा पार्ट आहे त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी अडल्ट स्टेम सेल्स. आता अडल्ट मध्ये कुठे कुठे असतात बघा. स्टेम सेल्स कॅन ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ द अडल्ट पर्सन. देर आर 3 मेन सोर्सेस इन स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ द अडल्ट पर्सन. म्हणजे आपल्यासारख्यांमध्ये कुठे कुठे मिळतं, 3 तुम्हाला सेल्स दिलेले आहेत, 3 तुम्हाला ठिकाणं किंवा ऑर्गन्स आहेत आपल्याकडे 3, की त्या 3 ऑर्गन मध्ये आपणही आपल्याकडूनही स्टेम सेल्स अजूनही काढू शकतो. समजतंय बघा. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम बोन मॅरो. समजलं, म्हणजे आतला हाडामधनं ते काढून लिक्विड काढून ते स्टेम सेल्स म्हणून यूज करू शकतो. सेकंड आहे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजेच तुमच्या फॅट्सवाल्या ज्या टिश्यू आहेत त्या टिश्यू मधनं तुम्ही स्टेम सेल्स काढू शकता. आणि थर्ड वन आहे आपलं ब्लड, की ज्याच्यामधनं आपण आपले स्टेम सेल्स प्रिझर्व करू शकतो. याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय बघा, बिसाइड्स स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर बर्थ. म्हणजेच एम्ब्रिओ मधून जर नसतील काढलेल्या तर बाळ जन्माला येताना जी काही ती कनेक्टेड कॉर्ड असते की नाही, ज्याला एम्ब्रिओ कॉर्ड म्हटली जाते, त्या कॉर्ड मध्ये पण तुमच्या स्टेम सेल्स असतात. आणि ती कॉर्ड जर कट करून प्रिझर्व करून ठेवली, म्हणजे त्यातलं थोडं ब्लड, तर ऑफकोर्स तिथे तुम्हाला व्हेरियस टाइप्स ऑफ स्टेम सेल्स मिळत आहेत. समजलं सगळ्यांना कुठे कुठे असतात. म्हणजे पहिलं आहे ते तुमचं एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आणि दुसरं आहे त्या तुमच्या अडल्ट स्टेम सेल्स. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतो मुलांनो, राईट शॉर्ट नोट किंवा राईट डिस्क्रिप्टिव्ह आन्सर. आणि मिनिमम 3 ते 4 मार्क्सला तुम्हाला असा क्वेश्चन असतो. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक डायग्राम असणार आहे आणि ती डायग्राम मी शिकवते नंतर. आता युजेस ऑफ स्टेम सेल्स. आतापर्यंत आपण प्रिझर्वेशन शिकलो, ते प्रिझर्व केलं जातं आणि त्याचे व्हेरियस युजेस आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. आता ऍक्च्युअली त्याचा कुठे वापर केला जातो बघा. पहिलं आहे रिजनरेटिव्ह थेरपी, म्हणजेच थोडक्यात तुमचं ऑर्गन डेव्हलपमेंटमध्ये. मग आता ते कुठे केलं जातं, तर त्या रिजनरेटिव्ह बघा, स्टेम सेल्सचं यूज दिलंय त्याच्यामध्ये पण पहिला यूज आहे तुमचा रिजनरेटिव्ह थेरपी. आणि त्या रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये पण पहिला पार्ट आहे तुमचा सेल थेरपी. तर जसं तुम्हाला बुकमध्ये पॉइंट वाईज डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तसंच एक्सपेक्टेड आन्सर मध्ये आम्हाला हवं असतं, कळतंय. त्यामुळे तुम्ही नुसतं युजेस ऑफ स्टेम सेल लिहिलं आणि रिजनरेटिव्ह थेरपी लिहिलं तर तुम्हाला हाफ एन मार्क मिळणार आहे, कळतंय. 2 मार्क्सला जर क्वेश्चन असेल तर तुमच्याकडनं बुकमध्ये जसं पॉइंट वाईज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच टाईपने तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे ते. तर तुम्ही 2च्या 2 मार्क्स मिळवणार आहात. आहेत किती, 4 लाईन. तुम्हाला 2 मार्क्स देणार आहेत, पण एक्सपेक्टेड आन्सर त्या 4च्या 4 लाईन तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना. पहिलं आहे रिजनरेटिव्ह थेरपी. आणि रिजनरेटिव्ह थेरपी मध्ये आहे आपलं पहिला सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन्स लाईक डायबेटीस, मायोकार्डियल इंट्रॅक्शन, अल्झेमियर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज एक्सेट्रा. आता बघा आपल्या म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांना असे वेगवेगळे आजार होत असतात. काही आजार असतात ते त्यांचे जेनेटिक्स असतात, तर काही काही त्यांच्या त्या खाण्याच्या सवयी आहेत त्याच्यामुळे झालेले असतात. काहींच्या लाईफस्टाईल मुळे त्यांच्या म्हणजे आजार जडलेले असतात. तर हे सगळे जे आजार आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्यांचे ऑर्गन असे निकामी होतात. मग ते ऑर्गन जेव्हा निकामी होतात याचा अर्थ तिथे त्यांचे काही सेल्स आहेत ते डेड व्हायला लागतायत. आणि असेच डेड सेल जर त्या बॉडीमध्ये राहिले तर संपूर्ण पार्ट, संपूर्ण ऑर्गन त्यांचा तो निकामी होऊ शकतो. समजते सगळ्यांना. तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जातं बघा, गोणीमध्ये जर एक कांदा खराब असेल तर संपूर्ण गोण खराब होते. किंवा तुमच्या आडीमध्ये एखादा आंबा खराब असेल तर संपूर्ण आडी खराब होते. म्हणजे जर तिथे तर डेड सेल्स जर तिथे राहिल्या आणि त्या जर अशा खराब व्हायला लागल्या तर संपूर्ण तिथला शेजारचा पार्ट पण खराब व्हायला लागतो.
म्हणजेच त्या डेड सेल्सना काढणं, रिप्लेस करणं खूप गरजेचं असतं. आणि मग हे रिप्लेस करण्यासाठी तिथे सेल थेरपी हा टाईप यूज केला जातो. आणि मग तिथे त्या सेल थेरपीमध्ये ह्या स्टेम सेल्स यूज केल्या जातात की ज्या तुमच्या ते मेन सेल्स आहेत ते ऑर्गन सेल्स रिप्रोड्यूस करतायत. समजलं सगळ्यांना? आता त्यातलाच दुसरा पार्ट आहे की टू प्रोड्यूस ब्लड सेल्स. काय केलं जातं? म्हणजे आपला एकतर स्टेम सेल्स मध्ये तुमचं ब्लड आपण घेतलेलंच आहे की अडल्ट मध्ये ब्लड आहेच आहे स्टेम सेल मध्ये. मग ते ब्लड मध्ये जर तुमच्या स्टेम सेल्स आहेत तर ते त्याचा वापर कुठे केला जातो? तर अॅनिमिया सारखे जे डिसीज असतात, आता हे तिन्हीच्या तिन्ही डिसीज दिलेले आहेत ना, हे की ज्यांच्या बॉडीमध्ये रक्ताची कमी असते. अॅनिमिया, थॅलेसेमिया अँड ल्युकेमिया. हे सगळे जे आजार आहेत ते तुमच्या ब्लडशी रिलेटेड आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये रक्त कमी असतं. आता रक्त कमी म्हणजे ह्याचा अर्थ असतं कुठेतरी हिमोग्लोबिन कमी असतं किंवा रक्तामध्ये आपले बरेच कंटेंट आहेत बघा, त्यातला काही काही पार्ट तो कमी असतो. मग ते जर रिकवर करायचं असेल तर तुम्हाला अशा ब्लड सेल्स तुम्हाला स्टेम सेल्स म्हणून सोडल्या जातात तुमच्या बॉडीमध्ये. आणि मग ते काय केलं जातं, ब्लडची जी क्वांटिटी आहे ती वाढवली जाते आणि मग त्या आजारापासून थोडस तुम्ही रिकवर होऊ शकता. म्हणजे हे झालं रिजनरेटिव्ह थेरपी. आणि दुसरा प्रकार आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे दुसरा कुठे यूज केला जातं स्टेम सेल्स? तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन खूप मोठा म्हणजे एक टॉपिकच आहे आणि खूप मोठा स्टडी आहे. पण त्याचा अगदीच तुम्हाला यूज एक ओळीमध्ये दिलेला आहे बघा. इन केस of failure of the organ like kidney or liver, those can be produced with the help of the stem cells and transplanted. In case जर बऱ्याच वेळेला तर मोस्ट ऑफ दी तुम्हाला हे माहितीच असणार आहे की डायलासिसवर लोक असतात. याचा अर्थ काय आहे? त्यांची किडनी फेल झालेली आहे. कळतंय? मग आता किडनी फेल झाली म्हणजे किडनी तिचं फंक्शन करत नाही. मग आता तिचं फंक्शन जर ती करत नसेल तर एक पर्याय असतो की डायलिसिस करणं म्हणजे आर्टिफिशियल सगळं करणं, नसेल पेक्षा ऑर्गन ट्रान्सप्लांट करणं. पण ऑर्गन ट्रान्सप्लांट करणं हे आता बायोटेक्नॉलॉजीने आपण रिसर्च केलंय आणि आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकतो. पण त्यासाठी खूप वेट अँड वॉच करावं लागतं आणि ती खूप कॉस्टली पण असतं ते. समजतंय? पण हा एक यूज आहे तुमच्या स्टेम सेलचा की ऑर्गन ट्रान्सप्लांट आपण आता बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून करू शकतोय. म्हणजे तुम्ही दुसरी कोणाची किडनी मिळाली तर तुमच्या बॉडीमध्ये ती ट्रान्सप्लांट केली जाते आणि ती नंतर फंक्शन करायला लागते. इवन लिव्हर पण आपण ट्रान्सप्लांट करू शकतोय. समजला? म्हणजे स्टेम सेलचा वापर करून आपण ह्या आपले जे फेल्युअर ऑर्गन आहेत त्यांना आपण ग्रोथ पण करू शकतो आणि पुन्हा त्यांना ट्रान्सप्लांट पण करू शकतोय. ओके, हे झाले तुमचे युजेस ऑफ द स्टेम सेल्स. आता आहे पुढचा भाग की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. कोणाला काही डाऊट आहे का? समजते सगळ्यांना? नो डाऊट? इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. येस. ओके ओके. आता इथे तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा. डिस्कस अबाउट स्टेम सेल्स अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इन द क्लास विथ द हेल्प ऑफ द फिगर गिवन बिलो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एका फर्स्ट सेंटरला बघा स्टेम सेल दिलंय. डायग्राम नीट बघायची हा सगळ्यांनी. सेंटरला तुम्हाला काय दिलेलं आहे? स्टेम सेल दिलेले आहेत. आता त्या स्टेम सेलचा वापर करून तुम्ही व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गन कसे डेव्हलप करू शकता बघा. म्हणजे पहिलं बोन मॅरोचा यूज केला तर तुमचं बोन तयार होणार आहे. दुसरं सेल्स यूज केल्या तर तुम्ही हार्ट तयार करणार आहात. म्हणजे हार्ट तुमचं होऊ शकतं तयार. त्यानंतर थर्ड आहे लिव्हर तुमचं ऑर्गन डेव्हलप होऊ शकतं. त्याच्यानंतरचं फोर्थ वन आहे इंटेस्टिनल. जर तुम्ही स्टेम सेल्स ठेवलेले असतील तर त्या सेलने तुमचं इंटेस्टाईन मध्ये अल्सर विल्सर कुठे असेल तर तो त्यासाठी तुम्ही ते इंटेस्टाईन तयार करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचंय तिथे ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकता. आणि न्यूरॉन सेल्स तयार झाल्यामुळे काय होणार आहे? तुमचं ब्रेन कुठेतरी डॅमेज असेल किंवा ब्रेनला काही इजा झाली असेल तर तिथे तुम्ही ते सेल्स वापरू शकता. समजलं सगळ्यांना? म्हणजे स्टेम सेल्स
किती प्रकारचे आहेत आता सध्या तरी तुमच्याकडे बघा की प्रत्येक ऑर्गनसाठी त्याच्या त्याच्या टाईपचे स्टेम सेल्स तुमच्याकडे अवेलेबल असतात. आणि हे तुम्ही कुठून मिळवलेले असणार आहेत, तर एकतर अडल्ट मध्ये 3 टाईप मधनं, नसेल पेक्षा एम्ब्रियो सेल मधनं. ओके, बघा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन याच्यावर एक शॉर्ट नोट तुम्हाला लिहायला येते. हा, तर तुम्ही शॉर्ट नोट लिहित असताना फक्त हे हार्ट याच्या ऑर्गनची नावं लिहायची आणि एक्सप्लेन करायचं तरी चालणार आहे. डायग्राम काढण्यात वेळ आपल्याला नसतो तेवढा. Various organs in the human body either becomes less efficient or completely functionless due to the various reasons like aging. बघा काही वेळाने म्हणजे आता सध्या तुमच्या एजला जे म्हटलं जातं की टीन एज किंवा 30 पर्यंत जे आपलं एज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्स पॉवर असते, तुमची ग्रोथ होत असते, तुमच्याकडे म्हणजे अशी एक स्ट्रॉंग असता तुम्ही, त्यामुळे तुम्हाला कुठले आजार होत नाहीत शक्यतो. जर तुमचं म्हणजे फूड वगैरे जर व्यवस्थित असेल तर, फास्ट फूड युज करत असाल तर तुम्ही मग तुमचंही कंप्लेंट असतात या वयामध्ये. पण मात्र काही एक आफ्टर 35 किंवा 40, ज्याला 40 प्लस म्हटलं जातं, तेव्हा तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम यायला लागतात बघा. मग ते प्रत्येक पार्टला यायला लागतात. जर तुम्ही व्यवस्थित वर्कआउट करत असाल, जर तुम्ही केअरफुल असाल, तुमचं डाएट प्रॉपर असणार आहे, तुमची एक्सरसाइज प्रॉपर असणार आहे, तुमचं फिजिकल फिटनेस जे म्हणतो ते तुमचं व्यवस्थित असणार आहे, पॉझिटिव्ह थिंकिंगचा असणार असेल, तर तुमचे सगळे ऑर्गन अगदी खूप छान 70-80 वर्षापर्यंत पण व्यवस्थित फंक्शन करतात. पण जर तुमचं तुम्ही केअरलेस असाल सगळ्याच बाबतीत, तर मात्र थोडेसे तुमच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला आफ्टर 40 तुम्हाला ते सिम्पटम्स दाखवायला लागतायत. समजतंय? मग आता एजिंग म्हणजे तुमचं एज फॅक्टर की आफ्टर 40 काही लोकांना प्रॉब्लेम सुरू होतात. समजा अचानक काय ऍक्सिडेंट झाला तर एखादा इंटरनल पार्ट तुमचा बॉडीचा डॅमेज होऊ शकतो. जे ऑर्गन आपले इंटरनल जे खूप नाजूक ऑर्गन आहेत त्यांना इजा होऊ शकते. दुसरं आहे कुठे तुम्ही जर ड्रग्स वगैरे काही घेत असाल, काही अल्कोहोलिक असाल तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं, काही डिसऑर्डर असू शकतात. म्हणजे अशा प्रकारे जर म्हणजे जर व्हेरियस टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स असतील तर तुमचे ऑर्गन्स काय होतात, थोडेसे फेल्युअर होतात. म्हणजे ते त्यांचं फंक्शन व्यवस्थित करत नाहीत आफ्टर सम टाइम किंवा एक ठराविक एज नंतर. कळलं सगळ्यांना? बघा, लाईफ ऑफ सच अ पर्सन बिकम्स डिफिकल्ट और इव्हन फॅटॅलिटी मेनी ऑकर अंडर सच अ कंडिशन्स. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतंय की जर ऑर्गन व्यवस्थित काम करत नसतील तर त्या पर्सनला त्याच्या म्हणजे लाईफ मध्ये थोडेसे प्रॉब्लेम आल्यासारखे वाटतात किंवा होतातच. म्हणजे अगदी तुम्ही ह्या वयामध्ये असे धाड धाड जिने चढत असाल बघा, पण तुमची मम्मी तेवढा फास्ट जिना चढणार नाही. कळतंय? मग आता हे का होतं, तर तुमची लंग कपॅसिटी आहे ती स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे, पण त्यांची मात्र थोडीशी काय झालेली असते, वीक झालेली असते. आणि मग त्यांना कुठेतरी तो दम लागतो किंवा त्यांचे पाय दुखायला लागतात. म्हणजेच त्यांचं जे जॉईंट्स असतात त्यांची मुवमेंट असते ती थोडी स्टीप झालेली असते, फ्लेक्झिबल नसतात राहिलेले. म्हणजेच थोडक्यात काय आहे की एज फॅक्टर हा त्यातला महत्वाचा आहे. मग जर तुम्हाला एज फॅक्टर कडे लक्ष द्यायचं असेल तर तुम्हाला तुमचं न्यूट्रिशियस फूड घेणं आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि काही अचानक येणारे जे आहेत ऍक्सिडेंट वगैरे त्याला तर आपण काय अवॉइड करूच शकत नाही. पण थोडक्यात सांगायचं आहे काय की जर आपल्या बॉडीमधला एखादा ऑर्गन जर फेल्युअर झाला किंवा डॅमेज झाला तर मात्र आपलं लाईफ काय होतं, थोडंसं स्पॉइल होतं. मग त्यावेळेला आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची गरज लागते आणि मग त्याचाच वापर आता ह्या बायोटेक्नॉलॉजीने केलाय. म्हणजे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की त्याने आपलं लाईफ स्पॅन वाढलाय. तर तो लाईफ स्पॅन आपण सुपेरियर कंडिशन मध्ये कसं जगू शकतो याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे बघा. हवेवर इफ अ पर्सन गेट्स द नेसेसरी ऑर्गन अंडर सच अ कंडिशन इट्स लाईफ कॅन बी सेव्ह. समजलं सगळ्यांना? की जर एखादा ऑर्गन तुमचा खराब झाला असेल, डॅमेज झाला असेल, तर त्याला जर तुम्हाला ट्रान्सप्लांट करायला ऑर्गन मिळाला तर तुमचं लाईफ सिक्युअर होऊ शकतं, सेव्ह होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला बोनस लाईफ मिळतं. क्लिअर झालं? ओके, पुढे बघा. अवेबिलिटी ऑफ डोनर खूप महत्वाचं आहे, कारण इतकं सहज सोपं नाहीये की एखादा ऑर्गन
तुम्हाला हवा आहे, त्याची रिक्वायरमेंट कम्प्लीट करायची असेल तर तुम्हाला वेट करावं लागतं, कारण डोनर अवेलेबल असणं गरजेचं आहे. समजतंय? आणि आपण जिवंतपणे तर काय ऑर्गन डोनर करणार म्हणजे डोनेट करणार नाहीत. एक ठराविक ऑर्गन आहेत की जे आपण अगदी जिवंतपणे पण डोनेट करू शकतो. त्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते, किडनी. की आपल्या बॉडीमध्ये पेअर आहे किडनीचं, पण आपल्याला मात्र गरज आहे ती एकाही किडनीवर आपण आपलं फंक्शन करू शकतो किंवा आपलं कार्य एकदम व्यवस्थित करू शकतो. जेव्हा समजा आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला गरज असेल तर आपण एक किडनी आपल्या जिवंतपणे डोनेट करू शकतो. दुसरं एक्झाम्पल आहे स्किन. बघा, अवेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. Each person has a pair of kidneys, as the process of excretion can occur with the help of the single kidney. Person can donate another one. म्हणजे एक किडनी तुम्ही दुसऱ्याला देऊन त्याचं जीव वाचू शकता. Person can donate another one. Similarly, skin from the certain parts of the body can also be donated. म्हणजे अगदीच एखाद्याचा चेहरा खूप खराब झाला असेल किंवा जे चित्र विचित्र झालं असेल तर त्याला आपण थोडस म्हणजे आपली स्किन डोनेट करून त्याला स्किन जोडू शकतात. म्हणजे हे मेडिकल सायन्सचं रिसर्च आहे आणि मग ते तिकडे जॉईन करून ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात. व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर्स, एज एक्सेट्रा ऑफ द डोनर अँड रिसिप्टंट नीड टू बी पेड अटेन्शन ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. खूप महत्वाचं आहे की समजा डोनर अगदीच तुमचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की तुमच्या घरातल्या कुठल्या तरी एका माणसाचं म्हणजे एच फॅक्टरमुळे समजा किडनी फेल झाली आणि तुमच्या घरामध्ये भरपूर माणसं आहेत, तर तुम्हाला लगेचच तुम्ही डोनेट करायला तयार असता की आपल्या घरातल्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून लगेच डोनेट करायचं. तर तेवढं सोपं नाहीये ते. का? तर ते मॅच होणं, ब्लड ग्रुप मॅच होणं, त्याचं तुमचं एज फॅक्टर, तुम्हाला कुठले आजार आहेत का, तुम्हाला म्हणजे कुठलं डिसऑर्डर आहे का, तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, हे सगळं चेक केलं जातं की कोणाचाही काढून कोणालाही बसवला जात नाही. समजतंय? म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असलं आणि घरातल्यांची कितीही तीव्र इच्छा असली तरी तुम्ही आपल्या घरातल्या माणसाला या सगळ्या कंडिशन फुलफिल केल्याशिवाय ट्रान्सप्लांट करू शकत नाही, ऑर्गन डोनेट करू शकत नाही. समजलं सगळ्यांना? इव्हन तुम्ही साधं ब्लड ग्रुप मध्येच तुम्हाला माहिती आहे की ब्लड ग्रुप जेव्हा म्हणजे ब्लड जेव्हा डोनेट केलं जातं तेव्हा साधं तुमचं ब्लड घेताना सुद्धा बऱ्याच कंडिशन असतात की त्या सगळ्या तुम्हाला सगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्या सगळ्या टेस्ट मध्ये तुम्ही जर पास झालात तरच तुमचं ब्लड डोनेशन होतं, अन्यथा तुमच्याकडनं कोणीही ब्लड घेत नाही. जर तुम्हाला कुठला आजार असेल तर तुम्ही कितीही हेल्दी पर्सन असलात तरी तुमच्याकडनं ब्लड डोनेट केलं जात नाही किंवा घेतलं जात नाही. क्लिअर सगळ्यांना? हे किती महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर आहे हवेवर अदर ऑर्गन्स कॅन नॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. आता फक्त तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेत की किडनी आणि स्किन तुम्ही तुमच्या जिवंतपणे डोनेट करू शकता. बाकीचे ऑर्गन आहेत ते तुम्ही तुमच्या जिवंतपणे डोनेट करू शकत नाही, पण आफ्टर डेथ तुम्ही ते डोनेट करू शकता. समजलं सगळ्यांना? ऑर्गन्स लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. दिस हॅज लेड टू द इमर्जन्स ऑफ कन्सेप्ट ऑफ पोस्टमस म्हणजेच आफ्टर डेथ डोनेशन ऑफ द बॉडी अँड द ऑर्गन्स. म्हणजे तेही ठराविक वेळेतच असतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रोसिजर असते की तुम्हाला आधीच फॉर्म भरून ठेवायचे असतात, त्या मेडिकल सेंटरला तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन द्यायच्या असतात आणि डेथ झाल्यानंतर एक ठराविक पिरियड मध्येच ते सगळं तुम्ही द्यायचं असतं. एक ठराविक पिरियड नंतर आपले ऑर्गन पुन्हा काय करायला लागतात, फंक्शन लेस व्हायला लागतात. त्यामुळे हे सगळं झटपट करायचं असतं आणि नेहमीच लक्षात ठेवायचं आहे की आफ्टर डेथ पण जर आपण कोणाला उपयोगाला येत असेल, आपले ऑर्गन जर कोणाला तरी ट्रान्सप्लांट करून त्याचं लाईफ जर सेव्ह होत असेल तर ऑफकोर्स आपण आता सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की आपण काय करायचं आहे, ऑर्गन डोनेट करायचं आहे. समजलं? अगदी या वयातच तुम्ही हे सगळं मनावर बिंबून ठेवायचं आहे की ऑर्गन डोनेशन खूप महत्वाचं आहे. आणि त्यातही अजून पुढचं आहे बॉडी डोनेशन. कोणासाठी असणार आहे ते? तर सगळ्यात महत्वाचं मेडिकल सेंटर म्हणजे जे डॉक्टर्स होतात की नाही त्यांना प्रॅक्टिससाठी लागतं की नाही, तेव्हा बॉडी ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे.
समजलं? हा. आणि आता खास 5 मिनिटं या डायग्रामसाठी तुम्हाला दिलेली आहेत की स्टेम सेल्स काय असतात आणि त्याचं रे डायग्राम ही तुम्हाला दिलेली आहे. ही तुम्हाला काढायला येते क्वेश्चन पेपर मध्ये. समजलं? फक्त एकच स्टेम सेल दिलेला असतो आणि हे ऍरो दिलेले असतात. बाकी सगळं तुम्हाला करायचं असतं आणि त्याला नाव पण तुम्हाला द्यायचं आहे. समजतंय? स्टेम सेल्स एकच सेल आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे झायगोट आहे. त्याचं एक आफ्टर 14 डेज काय झालं, कॅन रेप्लिकेट देमसेल्स, म्हणजे काय केलं त्यांनी, एम्ब्रिओ मोठा झाला, म्हणजे बॉल लाईक स्ट्रक्चर झालं, तो एक मांसाचा गोळा तयार झाला. आणि त्याच्यानंतर आफ्टर 14 डेज ऑर्गन डेव्हलपमेंट सुरुवात होते. मग ती किती होते, तर एक ठराविक पिरियड म्हणजे 5-6 महिन्यांपर्यंत ती एक ऑर्गन डेव्हलपमेंट असते, ती बॉडीमध्ये व्हायला लागते. आणि प्रत्येक ऑर्गनसाठी वेगवेगळ्या टाईपचे सेल आपल्या ह्या स्टेम सेल्स मधनं तयार झालेत बघा. आणि हे सगळे सेल्स आहेत ते आपलं स्वतःच एक एक मल्टिपल डिव्हिजन करून करून एक ऑर्गन डेव्हलप करतात. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा की सेल, ग्रुप ऑफ सेल झाला की तुमचा टिश्यू तयार होणार आहे, ग्रुप ऑफ टिश्यू झाला की तुमचा एक ऑर्गन तयार आहे, आणि ग्रुप ऑफ ऑर्गन झाला की तुमचा एक सिस्टीम तयार आहे. आणि अशा सगळ्या सिस्टीमने कन्सिस्ट असणारा आपलं एक बॉडी असते. समजते सगळ्यांना? थोडक्यात लक्षात घेतलं तर आपल्या बॉडीला काय म्हटलं जातं माहितीये, ट्यूब इन ट्यूब. ट्यूब इन ट्यूब म्हणजे आपली बॉडी आहे एक ट्युब्युलर आहे बघा. तोंडापासून स्टार्ट होतो आणि ऍनसला एंड होतो. ही झाली तुमची इंटरनल ट्यूब. आणि डोक्यापासून सुरू होते ती पायापर्यंत, ही झाली तुमची एक अखंड बॉडी. समजते? म्हणजे एक बॉडी आणि त्याच्या आतमध्ये दुसरं सगळं ऑर्गन्स, आणि ते कुठेही तुमचे असे हे नाहीयेत, सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, एकमेकांशी को रिलेटेड आहेत आणि एकमेकांवर डिपेंड आहेत सगळं. एका ऑर्गननी जर आपलं फंक्शन व्यवस्थित केलं नाही तर त्याचा लोड दुसऱ्या ऑर्गनवर येतो. फॉर एक्झाम्पल, जर किडनी फेल होत असेल तर ब्लड प्रेशर वाढलं जातं बघा, बीपीचे आजार वाढले जातात. म्हणजेच जे फिल्ट्रेशन प्रोसेस आहे की जिथे आपलं ब्लड फिल्टर होतं ते जर व्यवस्थित होत नसेल तर त्याचा ताण हार्टवर येतो. समजतंय? ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ह्या सगळ्या आपल्या कुठून सुरू आहेत, तर स्टेम सेल्सच्या डेव्हलपमेंट पासून ते पुढे सगळं ऑर्गन डेव्हलपमेंट आणि आपलं बॉडी तयार होण्यामध्ये. समजलं? बरं, आता आपण इथे काय करूया, थांबूया. काय कुणाला डाऊट आहे? समजलं नाही असं काय आहे? खूप छान लेसन आहे आणि ज्याला म्हणजे बायोलॉजीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यातल्या त्यात आपल्या बॉडी बद्दल जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर यंदाचं तुमचं सायन्स 2 जे आहे ते तुम्हाला फुल डिटेल स्टडी दिलेला आहे त्यांनी आपला सगळा बॉडीचा. म्हणजे ज्यांना मेडिकलमध्ये जायचं आहे, मेडिकल सायन्समध्ये काय करायचं आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. बरं, आता थोडस तुमच्या एक्झाम विषयी सांगते की तुमची एक्झाम, एकतर पहिलं म्हणजे ह्या एक्झामसाठी तर तुम्ही प्रिपेअर राहायचंच आहे, पण हे प्रिपरेशन तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामसाठी उपयोगात पडणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, फर्स्ट लेसन पासून ते 5 लेसन पर्यंत एक दिवस द्या आणि कम्प्लीट लेसन वरची एक्सरसाइज जी आहे ती कम्प्लीट लर्न करायची आहे. का? तर या वेळेला तुम्हाला जे एक्स्ट्रा क्वेश्चन इन टेक्स्टबुक म्हणजे बुकच्या आतमध्ये जे काही तुमचं कॅन यू रिकॉल, नंतर यूज युअर ब्रेन पॉवर, ट्राय दिस, याच्यावर जे आधारित क्वेश्चन यायचे ते आता येणार नाहीत. त्यामुळे सगळे क्वेश्चन असणार आहेत ते तुमचे टेक्स्च्युअल क्वेश्चन असणार आहेत. समजते? त्यामुळे आता तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, लेसनच्या खाली दिलेले आहेत ते इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमचा लर्न झालेला असला पाहिजे. समजते? आणि आपल्याला लर्न केल्यानंतर किती लिहिता येतं, किती आठवतं, हे चेक करण्यासाठी तुमच्या एक्झाम असतात. कारण तुम्ही स्वतःला कधी टेस्ट करत नाहीत की एक लेसनचा स्टडी झालाय की मीच क्वेश्चन लिहून काढलेत आणि आन्सर न बघता लिहिलेत, असं कधी कोणी केलंय का रे? जरा मला सांगा चॅटबॉक्स मध्ये बघूया. स्वतःला किती जण टेस्ट करतात लेसन वाईज स्वतः? ओके ओके,
करत असाल तर वेल अँड गुड, नसेल करत तर आता तुम्ही इथून पुढे काय करायचं आहे, स्वतःला स्वतः टेस्ट करायचं आहे. समजलं? तर आता जी आपली एक्झाम होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी एकदम खूप छानपैकी प्रिपरेशन करायचं आहे. मग कशाही टाईपचे क्वेश्चन आले तरी तुम्हाला ते लिहिता आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लँग्वेज सायन्सचीच लँग्वेज असली पाहिजे. जे काही प्रॉपर वर्ड आहेत ते प्रॉपर वर्ड तुमचे तिथे असणं गरजेचं आहे. आणि जिथे डायग्रामची गरज असते तिथे डायग्राम काढायचे असतात. ओके, सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. चला, बाय बाय. ओके, बाय बाय.